मला खरंच कळत नाहीये की हे मी कसं बोलू शकते तुझ्यासोबत, कारण 8 वर्षाची होते मी आणि तू सोडून गेलास. ठीक आहे, मला तुझा चेहरा पण खूप असा धुरकट धुरकट आठवतोय. तू जेव्हा गेलास ना तेव्हा मला मला काहीच कळत नव्हतं रे की एवढी लोक का आली आहेत माझ्या घरात, हे नक्की काय आहे. आणि मी तेव्हा रडले पण नाही. जसं मी मोठी होत गेले ना तसं मला ते रिअलाइज व्हायला लागलं की मी काय गमावलंय. माझ्या मैत्रिणींना त्यांचे बाबा सोडायला यायचे ना शाळेमध्ये, डबा आणून द्यायचे, तेव्हा मला ते रिअलाइज झालं की माझ्या आयुष्यात हे नाहीये. तू मला शेवटचं बघून पण नाही दिलंस. तुला जेव्हा तुला शेवटची रक्ताची उलटी झाली ना तेव्हा आई उठवत होती मला. आई बोलली तुला की सोनूला उठवू का. तू म्हणालस नको, तिची उद्या परीक्षा आहे, तिला झोपू दे. शेवटचं बघता पण नाही आलं तुला. तू गेल्यानंतर आई खूप खचली रे. झाडू वर्ष करायला लागली, धुणी भांडी करायला लागली. खूप कष्ट केलेले तिने मला मोठे. कोणच नव्हतं रे सपोर्ट. एकटीने वाढवलं मला. बर ठीक आहे, मला नाही रडायचंय, कारण मला माहितीये की माझी आई घरी एकटी आहे. ती बघतीये आणि तिला बिलकुल नाही आवडणार मी रडलेलं. आणि आता ती वेळ आली आहे की मी तुझ्यापेक्षा जास्त तिला जपते. तुला माहितीये जे स्वप्न तू बघितलं होतंस ते या वर्षात मी पूर्ण केलंय. डोक्यावरती छत घेतलंय मी. तू तर सगळं बघतेस, तुला काय सांगायचंय. थँक्यू.